अरे मैं तो बुद्ध जोगन मैं तो बुद्ध जोगन अरे छीने को हक अपना अरे छीने को हक अपना चल बोध गया चलते हैं छीने को हक अपना चल बोध गया चलते हैं अजित माझी माय कोणी विधवा असेल म्हातारी तर तिने उठून यावं समोर अरे छीने को हक छीने को हक अपना क्यों कि बुद्ध को मिला ज्ञान ये वही स्थान है ज्ञान का बोधि वृक्ष यहाँ जो धम्म की जान है हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा जबकि बौद्ध गया सारे विश्व में महान है सारे विश्व में महान है अरे छीन एक जन उठून एक जन अरे छीने को हक अपना छीने को हक अपना चल बौद्ध गया चलते हैं छीने को हक अपना चल बौद्ध गया चलते हैं छीने को हक संस्कार में है सच्चे संस्कार तो बौद्ध विहार में है जिस पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा वो बोधि वृक्ष तो अपने बिहार में है वो बोधि वृक्ष अपने बिहार में है छीने को हक अपना चल बौद्ध गया चलते हैं छीने को हक अपना चल बौद्ध गया चलते हैं छीने को हक अपना अरे छीने को हक अपना छीने को हक माय तू उठून आली ना ये ते उठून आली माझ्या इकडे पाहून राहिली का मी उठून आली नाही तर दे ये माय ये येऊन उभी आहे ना तिथं दीक्षा दिली 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली का हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही 1935 ते 1956 21 वर्षाचा डिस्टन्स असा एकही धर्म नाही जो बाबासाहेबांनी अभ्यास केला नाही आणि त्याच्यामधला आम्हाला निवडला तो म्हणजे बुद्ध धम्म आम्हाला बुद्ध धम्म दिला म्हणून बरं झालं नाही तर आम्ही बुद्धूच राहिलो असतो बुद्ध झालो नसतो बुद्धू राहिलो असतो म्हणून म्हणायचं आए चाली वो ढाते हो जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी क्या कसूर है हमारा किया है क्या हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या इंसान को इंसान से मिलने नहीं देते इंसान क्या भगवान को छूने नहीं देते ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा बंद करो इस जालिम और ढोंगी पसारा बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना ऐलान भीम ने किया सीना तान के चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना सितम मिटाऊंगा तुम देखते रहना और हर किस ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं आदमी का जीना जी नहीं सकते यहाँ तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया रास्ता गौतम है जिसका बाग बा झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो तथागत भगवान बुद्ध को मान भारी भोजन महागली खाने का बनने बोली खाने का एक भंतीजी एका बाईच्या घरी जायचे भिक्षा पात्र घेऊन रोज तिच्या घरी जायचे भंतीजी रोज तिच्या घरी जायचे ती बाई रोज त्यांना रागवायची चल निघालीतून तू माझ्या घरी काही नाही तुला द्यायला रोज जायची ते रोज भिक्खूचा अपमान करायची रोज भिक्खू तिथं जायचे रोज भिक्खूचा अपमान करायची एक शेजारचा माणूस आला भिक्खू जवळ बोले भंतीजी
त्या बाईच्या घरी तुम्ही रोज येता, पण ती बाई तुम्हाला एकही दिवस देत नाही आणि ती तुम्हाला हमेशा रागवते, शिव्या देते, तरी सुद्धा तुम्ही तिथं येता का? तेव्हा भंतीजी बोलले, हिनं मला काही द्यावं म्हणून मी येत नाही रे, हिनं मला काही द्यावं म्हणून मी येत नाही, तर देण्याची हिला सवय लागावं यासाठी मी हिच्या घरी येतो. कारण इतिहास देणाऱ्याचा लिहिला जातो, घेणाऱ्याचा लिहिला जात नाही. इतिहास क्रांती करणाऱ्याचा लिहिला जातो, फडवेगिरी करणाऱ्याचा लिहिला जातो. अरे छीने को हक अपना, छीने को हक अपना, चल बोल गया चलते हैं, छीने को हक अरे बांधे कापड निकली मी तिथं आली. एक जर हात खाली राहिला तर मला म्हणा तुम्ही येणार आहो मी तिथं. येऊ का? कोणाकोणाला वाटते मी तिथं आली पाहिजे मग हात वर करा. अरे बांधे कापड निकली एकीचा जर हात खाली राहिलाय बाहेर दादाला म्हटलं मी हे भांडी लोक ढोंगणं कसे घुसू होता. अरे बांधे कापड निकली अरे मैं तो बुद्ध जोगन मैं तो बुद्ध जोगन खरं सांगू का तुम्हाला भेटायला झाली नाही कधी. मला माहिती आहे तिथे मला भेटायला पण देणार आहे. अरे बांधे कफन निकली अरे मैं तो बुद्ध खरंच इमानदारीच्या अशी माझी माय उठून येते, जेव्हा माझी पप्पी घेते, माझी मया घेते, तर आईची शपथ मला असं वाटते की समाजात माझ्यावर मोठं कोणी श्रेष्ठ नाही. अरे बांधे कफन निकली अरे मैं तो बुद्ध जोगन हो बांधे कफन निकली मैं तो बुद्ध जोगन हो. अरे बांधे कफन निकली अरे मैं तो खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. अरे मैं तो बुद्ध जोगन हो. नाही फोटो नंतर काढू आपण, फोटो नाही, मी भेटायला आले तुम्हाला. फोटो पेक्षा आनंद भेटायचा घ्या. अरे बांधे कफन निकली मैं तो बुद्ध जोगन हो. अरे भीम के ये दीवा अरे तुमच्या पाशी येतो रे. भीम के ये दीवाने भीम के ये खाली बसून घ्या. अरे चला चला. अरे भीम के ये दीवाने कोण आहे? भीमाचे दिवाने कोण कोण आहे इथं हात वर करून सांगा. अरे भीम के ये दीवाने वर हात करो. अरे भीम के ये दीवाने अरे आग में भी जलते हैं भीम के दीवाने आग में भी जलते हैं भीम के दीवाने आग में भी जलते हैं. मामा फोटो नका काढू. त्या बायापेक्षा तुम्ही कमजोर आहे का रे? बाया पण कसं घेतो तुम्ही टाळ्या वाजवतो काय बाबा. म्हणून कवाऱ्या पोरायला बाया भेटून नाही राहिल्या रे, पोरी नाही भेटून राहिल्या. आज का बसा राहणार रे, कॅमेरे ठेवा तिकडे, ठेवा तिकडे जागेवर बसा, ते मोबाईल ठेवा खाली. खरं इमानदारीच्या ना ऍक्टिव्ह राहा रे. खाली बसले दादा, बस खाली. ऍक्टिव्ह राहा रे, नाही तर पुरी नाही भेटून राहिल्या, कवरे मारून राहिले रे. काही काही पोरं 40-40 वर्षाचे होऊन राहिले, डोक्यावरचे पुरे केस गेले, टकलं पडलं, पण पुरी नाही भेटून राहिले रे. आजकाल तर अशी फॅशन झाली, मग मी बोलली म्हणजे नाही का माझं तोंड दिसते. आजकाल नाही का पोरी शिकून सवरून मोठ्या होऊन राहिल्या, 30-30 वर्षाच्या होईपर्यंत पोरी लग्न नाही करून राहिल्या. आता पोरीचे लफडं बंद झाले, मायाचेच लफडे चालू झाले. बाबा मी चिवरधारी बाई आहो, मी आता खोटं नाही बोलू शकत. जे खरं आहे ते बोला लागेल की नाही? आताही खोटं बोलू का? तुम्ही सांगा. आता तुम्हाला माहित आहे पोरीला वेळ नाही, पोरीचे गम झाले बायाचे. अरे बांधे कफन निकली बांधे कफन निकली
झालं माहिती का? आता पहिली माहिती का तुम्हाला, गाईची पिल्ले, म्हशीची पिल्ले, बकरीची पिल्ले, डुकराची पिल्ले, आता पप्पा माणसाची पिल्ले झाले. हाँ, मेले बाबू ने खाना खाया की नाही खाया, अन्नाच्या पिल्ल्याचा चेहरा काऊन उतरला. आणि आता पिल्लू पाहिजे तर माहिती का, इकडलं फोन करणारं पोट्ट चिरकुटलं 25 वर्षाचं आणि तिकडलं पिल्लू 40 वर्षाचं. अरे बादे का फोन केली, आजकाल माहिती का, पुरीला फोन नाही उचलले आमचे पोरं जातात अशी विहिरीत पाय टाकतात. आणि फोन उचलतो का विहिरीत उडी टाकू. आणि फोन, कारण तुम्हाला माहित आहे नाम विस्तार दिन 14 जानेवारी कोणाकोणाला माहित आहे, हात वर करून सांगा मला. 14 जानेवारी तुमच्या पाशी जायचं औरंगाबाद, महिला मंडळ कोणाला माहित आहे? एवढेच जणांना माहित आहे. माहित आहे, शिरेलाच्या मागे लागू नका हो. त्या शिरेला ते भाभीची घर पे है, माय नवऱ्याची बायको, सासवी कभी बहुती. माय त्या शिरेला मध्ये एक बाई 5-5 नवरे करते, सारा भैगवाचं काम चालू आहे माय. हा, इकडे पोरीचं लग्न होते, इकडे माई इथे बॉयफ्रेंड घेऊन मध्ये माय तेरा नया बापरे म्हणते. आमच्या बरं बरं, आमच्या ताई बोलता गायला गेल्या होत्या, कमलाबाई वहाणे, बहिणे यांच्या. नाम विस्तार दिन 1994 मध्ये नाम बाबासाहेबांचं विद्यापीठाला नाव भेटलं. किती जणांची आहुती गेली आहे त्याला. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे, मातान समाजाचा पोचीराम कांबळे जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले, जय भीम म्हणू नको म्हणून त्याचे दोन्ही पाय कापले. आता बोलला, आता जर तू जय भीम म्हटलं, विनोद बनसोडे, आता जर तू जय भीम म्हटलं तर आम्ही तुझं डोकं गर्दन कापू, सरनाव टाकू, मातीचं तेल टाकू, नंगाडपीची गाडी लावू. तेव्हा पोचीराम कांबळे बोलला मातान समाजाचा, अरे माझी गर्दन कापा, सरनाव टाका, मातीचं तेल टाका, अंगाडपीची काडी लावा. त्या अंगाडपीची काडी लावा जेव्हा ज्वालामुखी निघेल ना, त्याच्यामधून सुद्धा निघेल जय भीम. मराठा शौक असेल तर अशी मराठा आमची पोरं म्हणतात पोरीसाठी. क्यों मरते हो एक लड़की के लिए, क्यों मरते हो एक लड़की के लिए. दोगच कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए, दोगच कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक है तो मरो अम्बेडकर के मिशन के लिए, ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. चलो चले साथ मिलकर, चलो चले साथ मिलकर, अरे घुसखोरों से लड़ना है. चलो चले साथ मिलकर, घुसखोरों से लड़ना है. चलो चले साथ मिलकर, अरे चलो चले साथ मिलकर, अरे घुसखोरों से लड़ना है. एकटा दाखवा, एकटा इलेक्शन मध्ये इमानदारीच्या ना, जो इमानदार काम करणार आहे त्याला मत द्या. कोणाची जात पाहून, पक्ष पाहून मत देऊ नका, माणूस पाहून मत द्या. कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये जातपात केली नाही, आम्ही कोण तरी जातपात करणार आहे. बाबासाहेबांशी आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी काहीतरी तुम्ही संविधानामध्ये टाका. बाबासाहेब संविधान लिहिता बाबासाहेब बोलले की पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही जरा संविधानावर नजर टाका. जेव्हा पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं, पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी तुमच्यापाशी एवढंच मागायला आलो होतो, पण तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त मराठा लोकांसाठी संविधानात लिहिले. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. कारण संविधान एका जातीसाठी आहे का? संविधान बदला, संविधान बदला, संविधान बदला, बदला ना संविधान. जर बदलाची हिंमत असेल तर. पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा नवरा आणा ना, दुसरा सांगा त्याला संविधान लिहायला. मंडपाच्या मागे त्याला घेऊन या, नाहीच भेटला एका दिवसासाठी भाड्यानं तरी या ना. भाड्यानं उसणं असते का बाप? बोतच बेकार माणूस आहे बाप. उसणं असते का? हा, तुम्ही जाता की काय कुठे उसणे? काय करावं या माणसाचं? उसणं असते का बाप? भांडे का? कारण आमचं कसं आहे माहिती का, आमच्या भाव आहे की नाही, आमच्या एका भावानं आपली माय उभी केली, दुसरा म्हणजे मी माय बायको बी करतो. तुले ना मला त्या कुत्र्याला माहिती तुला खाऊ काय भेटा, लेकिन तुझी पिंडी खाली तू. आमचं कसं आहे माहिती का, तुम्हाला माहिती आहे गावामध्ये सगळीकडे स्वच्छता अभियान पहिले नव्हतं. होतं काय? संडास होती का? होती का गावामध्ये?
नाही नाही वसमत चांगलं शहर आहे, वसमतची नाही गोष्ट. गावातल्या बाया सांगा, गावात पहिले गावामध्ये आमची गाडी जायची की नाही, हो. त्या रोडनं इकुनी पंगत बसली राहायची, इकुनी पंगत बसली गुलाबाचे फुलं, झेंडूचे फुलं, कनेराचे फुलं. मधातून आमची गाडी जायची. पण बायाला चांगल्या बिचाऱ्या बाया आमची गाडी पाहिले बा उभी व्हायची, नाही हुशार. माणसं नाही उभे व्हायचे. हा हा जे पाहायचं ते पहा, हान झालेले त्यानं आजोबा बाहेर गेलाय पाहिलं नसते. बायाने बिचाऱ्यानं आम्हाला पाहिलं कष्ट आणलो, माणसं नाही. मग मी म्हणायची बाबा बसणाऱ्याला लाज नाही, पाहणाऱ्यानं तरी लाजावं, चला खाली घेऊन. आणि आता कसं आमचं माहिती का, अजूनही बघा सगळ्याच्या घरी स्वच्छता अभियान झालं, झालं अजूनही म्हाताऱ्या माणसाला संडासात होत नाही. नाही पेट्रोल दिली त्याला हे ती नॉर्मल माणसासारखं आपल्याला जसं वाटते ना. आणि काही आमदार सगळे याच्यात आहे, मग भिक्खू संघ असो, गायक असो की आमदार खासदार असो, प्रत्येकामध्ये काही ना काही नमुने असतातच. नाही तर आमची बघा आता राजू भैया कसे आमदार आहे, बरोबर की नाही तर काही आमदार बघा, तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती 361 किती किल्ले? 361. एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही, हा एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. आणि आताचे काही बरं सगळे नाही, आताचे काही आमदार खासदार एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. संडासावर त्याच्यावर कमाल झाली. अरे छीने को हक अपना. छीने को हक. विचार करा तुम्ही, प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते, इतिहास गवाय. मग ती बहीण असो, पत्नी असो, आई असो, मुलगी असो, प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते. पण जगातलं पहिलं उदाहरण प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मनुस्मृती सांगत होती 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांना मनुस्मृती जाणली. मनुस्मृती सांगत होती विधवा बाईला जगण्याचा अधिकार नाही. जर आज लग्न झालं, उद्या जरी नवरा मेला तर बाईला तिच्या संग सती जावं लागेल. माहित आहे तुम्हाला, माहित आहे का मनुस्मृती? अभ्यास करत जा, वाचत जा. माय वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले वाचा, आम्हाला ऐकवलं नाचा. लिखतो आम्ही. अरे लागते जिगर कोणत्या तोंडाची भिंकी लागते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तो सुद्धा बाबा मोठा भिल्ला वाजवायला. आम्ही निघाली झाली का चांगलो आम्ही. भिंकी लागते जिगर आधी इधर आधी उधर. अभि भिंकी लागते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तो सुद्धा. आम्हाला काही नाही. बाबासाहेब बोले वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोले मला डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊ नका. पण आम्ही काय मारली एक पावटी आणि अर्धी बिर्याणी खायला भेटली, चाललो भिंकी लागते जिगर आधी इधर आधी उधर. काही लेनदेन नाही आम्हाला. ही आमच्या समाजाची दुर्दशा आहे की नाही? म्हणून आमचे लोक काऊन पुढे येत नाहीत, काऊन निवडून येत नाही. एखाद्या लाईल्या देरांना जाऊसाठी जर चांगली साडी आणली ना, मोठी जाऊ म्हणते माय नवरा तर लयच बेकार आहे म्हणते. 500 रुपयाची आणली नाही हो बाई म्हणते. माय देर नुसतं भाड्याचा बैल आहे हो म्हणते. माय जाऊसाठी लाईनीसाठी 5000ची साडी आणली असं मन ठेवू नका माय मावल्यानं. सगळ्याच्या बद्दल मनात मंगल मैत्री ठेवा. असं जर मन ठेवा ना, रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. जर एखाद्या लाईला जाऊला चांगली साडी आणली ना, तिला म्हणा अगं सुशिला माझ्या देरानं तुला साडी आणली, बुद्ध जयंतीला तू घातली, खरंच भीमाच्या वाघिणीसारखी भीमाच्या लेकीसारखी दिसत होती. ते जर नाही म्हणत ना की ताई भीम जयंतीला मी घातली, बुद्ध जयंतीला तुम्ही घाला तुमच्या अंगावर. अरे बांधे कफन निकली, एक वर्षापासून तिथं भंतीजी बसली आहे म्हणून त्या भंतीजीसाठी मला म्हणायचं आहे बिलबिला रहे भिकू, बिलबिला रहे भिकू. अरे साल गया अनशन में, थांबा भीमाच्या वागीने. छोटू भाऊ या 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 या. छोटू भाऊ या. थांबा छोटू भाऊ या. छोटू भाऊची एकूण जयंतीचा आईर होय तुला. अरे ची बैल वेला रहे भी, साऊंड कडे पाहू नका, माझ्याकडे पहा. माझा आवाज ऐकू येत नाही इशाराला समजा. बिलबिला रहे भी, कारण वाळवा वाळवा मध्ये टाईम होऊन जाईल ना, आपण बसू बोंबलत आपण. बिलबिला रहे भी साल गया अनशन में, बिलबिला रहे भी साल गया अनशन में, बिलबिला रहे भी. अरे बिलबिला रहे भिकू,
तू भी निकल. कोण आहे कोण 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 निकलणार आहे माझ्यासोबत हात वर करा. कोण कोण निघणार आहे माझ्यासोबत वर हात करून टाळ्या वाजवा. मैं भी निकली तू भी निकल. भाई दीपक वहाँ मिलते हैं. तारीख ठाई करून व्हिडिओ टाकतो. समजा सांगितलं. मैं भी निकली तू भी निकल. मैं भी निकली तू भी निकल. भाई दीपक वहाँ